मान्सूनने ओढ दिल्यानं जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होताना टंचाईच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता निर्माण झाली आहे। मागील वर्षाच्या आराखड्यातील निधींपैकी केवळ 55 लाखच मिळाले। निधींचा खडखडाट असल्यानं प्रशासनासमोर आर्थिक अडचण आहे। टंचाई कालावधीत पाणी टंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्रत्येक वर्षी जानेवारी ते जून असा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो। मात्र या उपाययोजनांसाठी लागणारा निधी शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। यामुळे संबंधितांची बिलं देण्याचा मोठा प्रश्न पाणी पुरवठा विभागासमोर निर्माण होतो। गेल्या 2024 ते 25 साठीच्या टंचाई आराखड्यामध्ये टँकर आणि विहिरी अधिग्रहणासाठी 2,66,78,000 रुपयांची तरतूद केली होती। मात्र त्यापैकी केवळ 55 लाख रुपयेच प्राप्त झाले। त्यामुळे अनेक देयके अद्यापही प्रलंबित आहेत। जिल्ह्यात सध्या 6 टँकरनं 7 गावांना पाणी पुरवठा केला जातोय। यामध्ये अटपाडी तालुक्यातील 4 गावे तसेच जत तालुक्यातील गिरगाव, सिंदूर आणि कोळगिरी या गावांचा समावेश आहे। 12 गावातील 15 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलं आहे।